हॅलो फ्रेंड्स, मी आज तुमच्याकडे येते आणि एक नवीन रेसिपी घेऊन जे मी आज बनवणार आहे सँडविच. आपल्याला सर्वांना माहितीच आहे सँडविच हा ब्रेडपासूनच बनवतो आणि त्याच्यात आपल्याला जे पाहिजे असेल ते इन्ग्रेडियंट्स जे हवे असतील, आपल्याला नको असतील ते नाही, जे आपल्याला आवडतात ते आपण घालू शकतो. हे आहे माझ्याकडे सँडविच मेकर. हे बघा, ह्याच्यामध्ये आपण सर्व ब्रेडमध्ये सर्व घालून सगळ्या भाज्या चटणी वगैरे लावून ह्याच्यामध्ये घालायचं आणि आपण आपल्याला ठेवायचं. तेव्हा पहिल्यांदा रेड लाईट होते, नंतर ग्रीन लाईट होते. हे बघा झाल्यानंतर तर मी हा ब्रेड आणलेला आहे, ब्रिटानिया सँडविचचा हा ब्रेड आपण नाही तर आपल्याला पाहिजे असेल तर ब्राऊन ब्रेड, माझा व्हाईट ब्रेड, मला व्हाईट ब्रेड आवडतो, माझ्या मुलींना पण व्हाईट ब्रेड आवडतो म्हणून मी हा ब्रेड घेतलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ब्राऊन ब्रेड घेऊ शकता, कोणते पण तो. तर हा ब्रिटानिया सँडविच ब्रेड आहे. ह्याचे आपण बाजूचे कट्स जे असतात स्लाईस ते आपण कट करून टाकायचे, म्हणजे छानपैकी त्यांना शेपमध्ये घ्यायचं. हे बघा, असे ब्रेड घ्यायचे आणि हे जे बाजूचे जे स्लाईस आहेत, हे कट्स जे आहेत ते आपण कट करायचं चाकू घेऊन. हे बघा, मी ह्याचे स्लाईस कट केलेले आहेत. जेवढे आपल्याला हवे असतील, जास्त पाहिजे असतील तर जास्त पण आपण कट करू शकता. मी जरा कमीच कट केलेले आहेत. तर आपल्याला बनवायला काय काय लागणार आहे इन्ग्रेडियंट्स, हे बघा. हे बटर आहे, अमूलचं बटर, मला आवडतं अमूल बटर. हे आहे काळं मीठ आणि जिरा पावडर. हे दोन्ही मिक्स करायचं बघा, म्हणजे त्याच्यावरती टेस्टला आपण घालू शकता. तसंच हे मी धनिया घेतलेला आहे आणि ह्या धनियामध्ये, ह्या मिक्सरमध्ये धनिया प्लस मिरची हे सर्व टाकून आणि थोडंसं मीठ टाकायचं आणि हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. आपल्याला म्हटल्याप्रमाणे मी चटणी बारीक करून घेतलेली आहे, धनियाची चटणी. हे बघा, आपण आता ह्या बाउलमध्ये काढून घ्यायची. तसेच मी बटाटे शिजवून घेतलेले आहेत. हे बघा, जरासं आपल्याला पाहिजे तेवढे, म्हणजे स्टीम म्हणतात बटाटे, तशा टाईप स्टीमने शिजवून घेतलेलं आहे. त्यामध्ये आता हे मी ओपन करते. हे बघा, असे हाफ बॉईल जे म्हणतो आपण त्याप्रमाणे हे बटाटे शिजवून घेतलेले आहे. त्याचे सालं वगैरे काढायचे आणि त्याचे स्लाईस करायचे. त्याचप्रमाणे हे माझ्याकडे स्लाईस आपण काढू शकतो. माझ्याकडे आता काकडी पण स्लाईस करायचं आहे, तसंच बटाटा पण ह्याच्यावरती करू शकता. मी आता काकडी ह्याच्यावरती करणार आहे. हे बघा, मी करून झालेलं आहे त्याप्रमाणे. हे बघा, मी करून ठेवले, हे तुम्हाला दाखवले. अशा प्रमाणे स्लाईसवरती तुम्ही अशी काकडी पातळ स्लाईस करू शकता, तसंच बटाटा पण करू शकता. सर्व इन्ग्रेडियंट्स हे आपलं सर्व मांडून घेतलेलं आहे. आता मी सुरुवात करणार आहे. हे असे ब्रेड घ्यायचे आणि त्याला आपण बटर लावायचं. त्याच्यावरती चटणी टाकायची, आपण जी बनवलेली आहे ती चटणी, ही चटणी अशी लावायची. त्यानंतर त्याच्यावरती आपण काकडी ठेवायचे, काकडीचे स्लाइसेस केलेले. त्याच्यानंतर आपण बटाटे स्लाइस केलेले बटाटे ठेवू शकतो, उकडलेले. बटाटे आपल्यानुसार असते, ज्याला बटाटे जास्त आवडतात त्याने बटाट्याची क्वांटिटी जास्त ठेवू शकता. ह्याच्यावरती आपण जिरा आणि मीठ जे बारीक म्हणजे आहे मिक्स केलेलं ते ह्याच्यावरून टाकायचं आपण. टेस्ट छान लागते. ह्याच्यावरती आपण हे
ब्रेड ज्यांना बटर लावून चटणी लावून जे आपल्याला पाहिजे असेल तर एक्स्ट्रा सर्व त्याच्यावरती असं लावायचं. हे असे लावून झाल्यानंतर हे आपण ठेवलेले आहे तयार, त्याच्यावरती हे असं ठेवू शकता. आणि हे पूर्ण आपण सँडविच मेकरमध्ये ह्याच्यामध्ये असं ठेवायचं. व्यवस्थित. आणि हे आपण त्याला झाकायचं. जर पाहिजे असेल तर आपण चीज पण घालू शकता. हे बघा, माझ्या मुलीला चीज आवडते म्हटल्यानंतर हे अमूलचं चीज आहे. चीज ह्याच्यातले त्याच्यात एक एक स्लाइस टाकू शकता. हे असे हे आपण चीज असं घालू शकता ह्याच्यावरती. आणि त्याच्यावरती नंतर मग हा ब्रेड लावून ठेवू शकता. ह्याला आपण टाकायचं. आपण त्याच्यानंतर हे बंद झाकण लावायचं आणि प्रेस करायचं आणि आपण बटन चालू करायचं. पहिल्यांदा रेड लाईट चालू होते आणि त्याच्यानंतर झाल्यानंतर ही ग्रीन लाईट चालू होते. हे बघा, ग्रीन लाईट आलेली आहे. मी बटन बंद करते. सँडविच आपला तयार झालेला आहे. हे का झालं तयार सँडविच मेकर. आता सांगा तुम्हाला कसं लागलेलं आहे. टेस्ट ह्याची माझी मुलगी खाणार आणि सांगणार. हे घे. आताच नको, मला नको, टाकू नाही शकणार.